गीतेचा 6वा अध्याय, त्याच्यावरचं ज्ञानेश्वरी मध्ये असलेलं भावार्थ दीपिका नावानी भाष्य, त्या भाष्याचा विचार आपण बघतो आहोत. आधी आपण कुंडलिनी योग बघितला आणि त्यानंतर आता ते आपल्याला जो विषय मांडतायत किंवा सांगतायत तो राजयोग किंवा ध्यानयोग, आत्मसंयमन योग असंही त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या अंतःकरणाला कसं नियंत्रित करायचं आणि त्यामधून ध्यानादी गोष्टींच्या मधून समाधी कसा साधायचा हा इथे विषय आहे. तर आपला चाललेला श्लोक जो आहे तो 23वा श्लोक आहे. त्यामध्ये तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. योगम, दुःखाचा संयोग विरहित किंवा त्याच्या विहित, त्याला सोडून असलेलं जे सुख आहे किंवा जी स्थिती आहे किंवा जे मनाचं संतुलन आहे ते सगळं योग संज्ञितम, त्याला योग असं म्हणावं. योग ही संज्ञा द्यावी, म्हणजे योग ह्या शब्दाने ओळखावं, हे जाणावं, हे आपण जाणून घ्यावं. म्हणजे दुःख संयोग विहित जे स्थिती आहे, म्हणजे कधीही दुःखाचा संयोग ज्या स्थितीमध्ये होत नाही अशी जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे योगस्थिती आहे. आणि ती योगस्थिती म्हणजे सुख आहे, त्यालाच सुख असं म्हटलेलं आहे. आणि तो शब्द पुढे माऊलींनी वर्णन करताना जास्त विवरण सुख शब्दाने केलंय, म्हणून इथे अर्थ लावताना पण सुख शब्द वापरलाय. वास्तविक सुख शब्द लावायचं तसं कारण नाही, पण म्हटलंय योग संज्ञितम, त्याला योग ह्या शब्दाने संबोधावं आणि असं जाणून घ्यावं. योगाची ही व्याख्या आहे, ही कळून घ्यावी. स निश्चयेन योक्तव्यो योगो अनिर्विण्ण चेतसा, म्हणाले आळस सोडून द्यावा. अत्यंत उत्साह, प्रयत्न, धैर्य अंतःकरणामध्ये ठेवावं. या योगाचा अभ्यास करण्याकरता स निश्चयेन योक्तव्यो, आणि अत्यंत निष्ठापूर्वक निश्चयपूर्वक ह्या योगाचा अभ्यास करण्याकरता आपण प्रवृत्त व्हावं. आणि हा मनाचा निग्रह आहे, मनाच्या निग्रहाने हा योग आपण साधावा. जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे. ते म्हणाले इथे काय होतं, तर इथे ज्या सुखाची आम्हाला गोडी लागली, म्हणजे हा योग आम्ही करायला लागलो की जो करणाऱ्याला साधकाला जो अनुभव येईल त्या अनुभवामुळे त्याला त्या सुखाची गोडी लागते, म्हणजे कळायला लागतं. काय उत्साह वाटतो, आसनं केल्यानंतर शरीर किती हलकं वाटतं, प्राणायाम केल्यानंतर माणसाचं मन किती प्रसन्न होतं. अशा अनेक अनुभव अगदी आपल्या साध्या आपल्या रोजच्या पातळीवर सुद्धा योगाचा अभ्यास म्हणजे योगासनं आणि प्राणायाम केला तर त्याचा लाभ आपल्याला सुद्धा साध्या साध्या पातळीवरचा सुद्धा कळायला लागतो. आपल्याला तो विषय समजतो की खरंच ह्याचा प्रत्यक्ष अभ्यास केला की त्याचा आपल्याला लाभ आहेच आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की मन आरतीची सेची सोडी, त्या मनाच्या ठिकाणी आता आर्त म्हणजे या प्रपंचातल्या गोष्टींच्या विषयी असणारं जे आकर्षण आहे ती सेची सोडी, से म्हणजे आठवण, सय, ती आठवणच त्याच्या मनामध्ये राहत नाही, त्याला त्याची अपेक्षाच राहत नाही. मन आरतीची सेची सोडी, त्याची सय जाते, निघून जाते, आठवण विसरते. संसाराची या तोंडी गुंतले जे. नाही तर आत्तापर्यंत म्हणाले हे जे मन होतं ते ह्या प्रपंचामध्ये पार पार बुडून गेलेलं होतं आणि त्यातल्याच एकेका गोष्टीच्या विषयीचं आकर्षण त्या मनाच्या ठिकाणी राहिलेलं होतं. आता म्हणाले तसं काही राहिलं नाही आणि म्हणून संसाराची या तोंडी गुंतले जे, आता त्याची आठवण सुद्धा ते मन विसरलंय आणि ह्या सुखामध्ये ते एकरूप झालंय योगाच्या. जे योगाची बरव, जे योगामुळे प्राप्त होणारं सौभाग्य आहे. त्यांनी असं म्हटलंय की हे सौभाग्य आहे की अभ्यास करावा आणि त्या योगाचा अनुभव घ्यावा. कारण नाहीतरी या देहाने अनुभव घेण्यासारखी शास्त्र दोनच आहेत,
एक मंत्राचं म्हणजे एक नामस्मरण उपासना आणि दुसरं योगाचं. योग हा प्रत्यक्ष प्रमाण देणारं, प्रत्यक्ष अनुभव देणारं शास्त्र आहे. त्यामुळे योगाचा अनुभव मनुष्याला ज्या प्रमाणामध्ये जसा योगाचा अभ्यास केला जाईल तसा मिळतोच मिळतो आणि काही प्रमाणात तर तो अनुभव देतच राहतो. त्यामुळे तो अनुभव अगदी सहजगत्या प्राप्त होतच असतो. हा त्याचा जो वस्तुनिष्ठ अनुभव आहे तो ऑब्जेक्टिव्हली प्राप्त होणारा अनुभव प्राप्त होतोच. सब्जेक्टिव्ह अनुभव आपण त्याच्यामध्ये आपलं योगदान किती देतो त्याच्यावरती तो अनुभव अवलंबून आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की जे योगाची बरव म्हणजे भाग्य, हे योगाचं सौभाग्य आहे. हे योगामुळे आम्हाला जे प्राप्त होतं ते आमचं जे समोर दिलंय आम्हाला, ती शिदोरी आहे, ते पाथेय आहे, ते आमचं भाग्य आहे. आणि त्या भाग्याने आम्ही जर ते आचरलं तर आम्हाला अनुभवाला येऊ शकतं. संतोषाची राणीव म्हणाले. राणीव म्हणजे राज्य, साम्राज्य पसरतं संतोषाचं. योगामुळे मनुष्याला कुठल्याच गोष्टीच्या विषयीचं आकर्षण शिल्लक तसं राहत नाही. म्हणून ज्ञानाची जाणीव जया लागी. आणि म्हणून तो योग समजून घेण्याकरता ज्ञानाची जाणीव घ्यावी लागेल. म्हणजे ज्ञान समजून घ्यावं लागेल, योगाविषयी समजून घ्यावं लागेल. एकूणच प्रत्येक भूमिका योगाची समजून घ्यावी लागेल, प्रत्यक्ष योगाचा अभ्यास समजून घ्यावा लागेल. असं तर प्रत्येकच ठिकाणी आहे. कोणतीही उपासना मनुष्याने करायला घेतली तरी सुद्धा त्या उपासनेचे इकडे इकडे असणारे जे अनेक आयाम आहेत किंवा त्याची अंग आहेत ती समजून घ्यावीच लागतात. तसं त्यांनी सांगितलं की इथे गरज कशाची, ही ज्ञानाची जाणीव आहे की ते जे परमात्मा स्वरूप असणारं, त्या परमात्म्याला प्राप्त करून देणारं किंवा स्वस्वरूपाला प्राप्त करून देणारं, त्या परमात्मा स्वरूपापर्यंत याला पोचायला जो मार्ग आहे त्या मार्गाची जाणीव त्या व्यक्तीने करून घ्यावीच घ्यावी. ते त्याचं भाग्यच आहे असंही पुन्हा ते म्हणतात. ते अभ्यासिलेनी योगी. आणि जर ही जी ज्ञानाची जाणीव जया लागी, जे मिळवण्याकरता या ज्ञानाची जाणीव लागते, ते जे ज्ञान आहे ते अभ्यासिलेनी योगी. त्याचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासाच्या योगाने म्हणजे अभ्यासाशी जोडून आम्ही राहिलो तर म्हणाले सावेव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जेलगा. तर म्हणाले आपणच मूर्तिमंत तो योग होऊन राहतो. सावेव देखावे लागे. तर म्हणाले तोच आम्हाला कळतो, तो नीटपणाने समजून घेतला जातो, तो आम्ही अंगीकार करतो त्या योगाचा. आणि जर अभ्यास आमचा नीटपणाने चालू राहिला तर तो सावेव देखावे लागे. सर्व अंगाने तो आम्हाला पाहावा लागेल, अभ्यास करावा लागेल. त्याप्रमाणे आम्ही जर त्या अभ्यासामध्ये पुढे चाललो तर देखिले तरी अंगे. आणि जर आम्ही पाहिलं आणि ह्या अभ्यासामध्ये आम्ही स्थिर झालो तर म्हणाले अंगे होई जेलगा. म्हणजे आपण स्वतः मूर्तिवंत त्या योगाचा अभ्यास केल्यानंतर आपण स्वतः ते स्वरूप होऊन जात. आता कसं होतं, लोकांना योगाचा मिळणारा जो लाभ आहे तो लाभ कळलाय. त्या लाभाचा तात्कालिक फायदा घेण्याकरता खूप जण योगाचा अभ्यास करतात. आता समजा कोणाला हिमालयामध्ये जायचं आहे आणि हिमालयात चालत जायचं आहे, म्हणजे गिर्यारोहण करायचं आहे, तर ती माणसं 4-6 महिने आधीपासून सुरू करतात योगाचा अभ्यास. म्हणजे फुफ्फुसं आपली ताकदवान होतात. त्या काळामध्ये आपल्याला प्रवास करणं, दम न लागणं, आपला ज्याला आपण ताकद आपली किंवा कार्य करण्याची कार्यशीलता, ती कार्यक्षमता दोन्ही पण आपली वाढते आणि त्याचे फायदे होतात. आता कैलास मानसला जाणारे लोक आहेत, सगळे 4-6 महिने आधीपासून वर्षापासून सुरू करतात योगाचा अभ्यास. त्या अभ्यासामुळे शरीर लवचिक होतं, शरीराचं सामर्थ्य वाढतं. आता हे करून फायदा होतो असं योग शिकवणारे शिक्षक का सांगतात? कारण हे फल आहे. त्यांनी सांगितलं तसं योग हे सौभाग्य आहे आणि त्याचा अभ्यास जर आम्ही करत गेलो तर त्याचा परिणाम आम्ही अनुभवणारच आहोत, लवकरात लवकर अनुभवणार आहोत. त्याला काही फार वेळ लागणार नाही आहे आणि त्यामुळे थोड्या काळामध्ये सुद्धा त्याचे होणारे परिणाम
त्याचे होणारे फायदे आपल्याला कळतात आणि ते फायदे कळतात म्हणून लोक त्याचा अभ्यास करतात. तो नीट समजून केला अभ्यास तर ते आपल्याला म्हणतात की नुसता अभ्यास करणं, अभ्यास लक्ष घालून करणं, म्हणाले त्याप्रमाणे अभ्यास कराल तर त्याचं जे फल आहे ते तुम्हीच होऊन राहाल, ते स्वरूपच तुम्ही व्हाल. असं म्हणून ते सांगतात, देखिले जरी अंगे होई जेलगा संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनस्यैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. इथे त्यांनी सांगितलं संकल्प प्रभवान कामान. कामना ही कशी आहे? संकल्प प्रभव आहे आणि आमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या संकल्पातून त्या कामना उत्पन्न होतात. म्हणजे संकल्प आमचा असतो. आम्हाला वाटतं की थंडीचे दिवस आहेत, सगळे गरम गरम पदार्थ खावेत, चांगली उबदार पांघरुणं घ्यावीत, मस्त बसून राहावं असं आम्हाला वाटतं थंडीमध्ये. उन्हाळ्याचे दिवस आले, रोज आईस्क्रीम खावं, गार चांगलं पाणी प्यावं, रोज आंबे खावेत, असं ह्या सगळ्या काय आहेत? ह्या आमच्या संकल्पना आहेत की आता हा ऋतू आला म्हणजे आपण काय करायचं, आता तो ऋतू आला म्हणजे आपण काय करायचं. आमच्या संकल्पांच्या वरती आमच्या कामना अवलंबून आहेत. म्हणून ते म्हणतात संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः. या सगळ्या ज्या आमच्या संकल्पातनं निर्माण झालेल्या कामना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या अशेषता, काहीही शिल्लक न ठेवता त्या संपवून टाका, त्या ठेवूच नका शिल्लक. मग मनसैव इंद्रिय ग्रामम, मनासहित म्हणाले हे जे इंद्रिय ग्राम आहे ते सगळं विनियम्य समंततः. म्हणाले मग काय होतं? हा सगळा इंद्रिय ग्राम जो आहे, मन इंद्रियच आहे, पण त्या मनाने ह्या सगळ्या आमच्या 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांना आम्ही त्याचं नियमन करावं, त्याला संयमात ठेवावं, हे आमच्याकडून घडावं. हा अर्धा श्लोक झाला. आणि त्याच्यामध्ये एक संकल्पना त्यांनी सांगितली, म्हणजे एक विधान त्यांनी केलं. त्यांनी असं विधान केलं की मनाचे संकल्प सोडून द्यावेत पूर्णपणे. इथे संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा म्हणजे त्या ठिकाणी मनामध्ये आलेल्या संकल्पांना थाराच देऊ नये. त्या संकल्पांप्रमाणे कोणत्या इच्छा करण्याची आमच्या ठिकाणी आम्ही बाजू किंवा संधी त्या विचारांना देऊच नाही, ठेवूच नाही, त्यांना ती संधी राहूच देऊ नये. सर्वान अशेषता, अगदी बिलकुल सगळेच्या सगळे संकल्प संपवून टाकावेत. आणि त्या मनानीच जे संकल्प करणारं मन आहे, ज्याच्यावर आम्ही अभ्यास करतोय, त्याच मनाने आमचा जो इंद्रिय ग्राम आहे, ही जी 10 इंद्रिय आहेत, ती 10 इंद्रिय जी आहेत विनियम्य, आणि त्याचं काय करावं? नियमन करावं. आणि कसं? सर्व बाजूनी समंततः, सर्व बाजूनी. असमंतात म्हणतो ना आपण, ह्या असमंतामध्ये काय भय आहे? म्हणजे या संबंध मठाच्या भोवती जेवढी जागा आहे, जेवढा त्याचा परिसर आहे, काय भीती आहे आपल्याला? एवढी मोठी पवित्र भूमी, तिथे घाबरायला काय झालं? असं आपण त्या असमंतात भीती वाटेल कशाला? असमंतात, आ वेगळा आणि समंतात लावला. तसं इथे समंततः संस्कृतातलं वचन घेतलं की सर्व बाजूंनी ज्या ज्या दिशा म्हणून इंद्रियांच्या आहेत, त्या त्या सर्व दिशांनी आमच्या ठिकाणी कुठल्याही इंद्रियाला अशी फट न सोडू देता आपण त्या सर्व इंद्रियांचं नियंत्रण करावं. म्हणाले जर नियंत्रण केलं तर आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळवता येतं. आता या संकल्पावरती एक खूप सुंदर ज्या संत होऊन गेल्या त्या विमलाबाई ठकार, त्यांनी एक विनोबाजींची आठवण सांगितली. मला विनोबाजी वर्ध्याहून काशीला संस्कृतचं शिक्षण घ्यायला गेले होते, म्हणजे वेदविद्या शिकण्याकरता गेले होते, वेदाध्ययनाकरता. तर तिथे गेल्यानंतर ती सगळी मुलं तिथली उठायची. आता त्या वेदपाठ शाळेमध्ये त्यांना काही गरम पाणी वगैरे उपलब्ध नव्हतं. जे आहे त्या गंगेच्या किनाऱ्यावर जायचं आणि गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन तिथं गंगेत बुडी मारायची आणि डुबी मारून घरी यायचं, ते स्नान त्यांचं. तर तिथल्या त्या थंडीत त्यांना झेपे ना त्या ठिकाणी ते स्नान करणं. आधीच बारीक होते,
थोडे तब्येतीने अशक्त होते. त्यांना तो गारवा, ते गंगेचं पाणी, ते सकाळचं हवा सुटलेली, तर ते सगळं त्यांना सहन होत नसे. ते आजारी पडायला लागले. सगळी मुलं चिडवायला लागली, काय तू ते महाराष्ट्रातून आला, तुला काही जमत नाही, तुला एवढी थंडी सोसत नाही, तुला एवढं पाणी सोसत, असे सगळे चिडवायला लागले त्यांना. तर त्यांनी ठरवलं की हे काही खरं नाही आहे. आपल्याला जर इथे वेदविद्या शिकण्याकरता जर राहायचं असेल तर आपल्याला आपली तब्येत सुधारलीच पाहिजे. मग काय करायचं? उठले तिथून, उठले, निघाले सरळ आणि त्या गंगेच्या किनाऱ्यावर आले. काही नाही, त्यांच्या अंगावर थोडेसेच कपडे होते. त्या थोड्याशाच कपड्यानिशी, म्हणजे त्यावेळी काय मुलं पंचा नेसायची, अंगावर एक उपरणं घ्यायची, झालं. बाकी दुसरं काही नसायचं. त्यांनी पण दुसरं काही आणलं नाही. त्या गंगेच्या किनाऱ्यावर बसून राहिले. सगळा दिवस गेला, रात्र गेली. त्यांचे गुरुजी विचारायला लागले, हा मुलगा गेला कुठे आपल्याकडे शिकायला आलेला? तर ते लोक म्हणाले, नाही, तो गंगेच्या किनाऱ्यावरच बसलाय. मग 2 दिवस झाले हा आला नाही. 3रा दिवस आला. गुरुजींना वाटलं, हा का असा दिवस रात्र तिथे बसतोय आणि येत का नाही आहे पाठशाळेमध्ये? तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं की अरे कुठेही मुलगा सांगा बरं, त्या विद्यार्थ्याला मी भेटायला येतो. म्हणून ते दोघे जण त्या मुलांना घेऊन आणि त्यांचे गुरु आणि त्यांना शिकवणारे शिक्षक वगैरे असे 2-4 तिथे गेले. गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, गुरुजी ते इथे बसलेत. त्या दोघांकडे बघून त्यांनी सांगितलं की हे बघा, त्यांनी आग्रह केला ना खूप, चल आता म्हणून पाठशाळेत. तर म्हणाला, नाही, सगळी मुलं मला चिडवतात की तुला थंडी सोसत नाही, तुला गंगेचं पाणी सोसत नाही. म्हणाले, बघू ना काय होतं मला थंडी. म्हणाले, अरे काही पांघरायला तर आण, रात्रभर झोपतोस अशा गारव्यामध्ये गंगेच्या किनाऱ्यावर, इतकं सोपं नाही आहे झोप. असू दे म्हणाले. ते 2-3 दिवसानंतर ते ज्या दिवशी गुरुजी बघायला आले ते तापाने नुसते फडफडले होते, इतका त्रास होत होता. तरी सुद्धा ते म्हणाले, अरे चल, आजारी नाही म्हणाले, जे व्हायचं असेल ते इथे होईल. आणि त्या दिवशी जबरदस्त ताप आला. 2ऱ्या दिवशी ताप राहिला. त्यांनी आठवण सांगितली. विमलाबाई ठकारांनी त्यांना विचारलं ना की तुम्ही इतका भारतभर फिरता, असे तो हिमाचल प्रवास करता, हिमालयात गेले तरी तुमच्या अंगावरती तेवढं उपरणच असतं आणि सगळे उघडेच, तुम्ही फक्त कमरेला एक पंचा आणि खांद्यावरती एक पंचा, तुमचं भागतं कसं, तुम्हाला जमतं कसं? तेव्हा त्यांनी ही आठवण सांगितली. ते म्हणाले की मग एक 5 दिवस झाले. 5 दिवस भयंकर त्रास झाला, शरीराला वेदना, ताप. आणि 6व्या दिवसापासून ताप कमी झाला, शरीराला बरं वाटायला लागलं. आणि ते म्हणाले, हा असा अभ्यास करून आणि मी 10व्या-12व्या दिवशी आमच्या पाठशाळेत गेलो. तेव्हा माझी तब्येत जी ठणठणीत झाली ती मला आयुष्यात कधी पुन्हा थंडी, वारा, पाऊस त्रास होत नाही, मला कशाचाच त्रास होत. तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणजे विमलाबाईंना की म्हणाले, संकल्प पाहिजे. मी तिथे जो बसलो ना की आता काय वाटेल ते होऊ दे, मला आता हे सोसलंच पाहिजे तर जिवंत राहीन, नाही सोसलं तर जाऊ दे, नाही जगणार, राहणार नाही आपण जिवंत, असं म्हणाले. मी माझा निश्चय केला. आणि तसे संकल्पाच्या ठिकाणी जो प्रभाव आहे त्या प्रभावाने मनुष्य काय करतो, अनेक कर्म त्याच्या आवडीची करतो. त्याला जे खावंसं वाटेल त्याच्याकरता धडपड करतो, बाहेर जातो, बाहेरून आणतो, घरी बनवतो, कुणाला तरी बनवून द्यायला सांगतो, पण त्याचं भागतं, त्याला मिळतं. आणि त्यामुळे ते म्हणतात की कामना असणारे असे जे संकल्प आहेत ते सगळे संकल्प सोडून द्यावे. आणि काय करावं म्हणाले, हे इंद्रिय ग्राम आहे, या संदर्भात ते सांगत होते. म्हणाले, हा जो आमचा सगळा इंद्रिय ग्राम आहे त्या इंद्रिय ग्रामाला नियंत्रणात ठेवलं पाहिजे आणि ते मनानीच ठेवायचं. म्हणून पुन्हा मनानीच निग्रह करायचा. आणि म्हणून म्हणाले, मनाचा जो निग्रह आहे त्या निग्रहाने त्यांनी काय करावं, विनियम्य त्या सगळ्या इंद्रियांना नियंत्रणात आणावं. पण कसं, समंततः, की सर्व बाजूनी त्याचा विचार करावा, की एका दिशेने नाही. म्हणजे मनुष्याला नियंत्रणात ठेवायचं म्हणजे सोडून दिलं की पार काही खायचंच नाही, खायला लागलं तर त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं नाही, किंवा हा पदार्थ आवडतो तर तोच खायचा. म्हणाले असं नाही, सर्व बाजूनी त्याच्यावरती नियंत्रण ठेवून आपल्याला त्या मनाने आमची इंद्रिय योग्य शिस्तीत आणायची आहेत. ती म्हणाली योग्य शिस्तीत आणावी. मन ऐकत नाही,
परी योगू तोची योगू बापा, एके परी आहे सोपा. म्हणाले या योगाला सगळ्यांना वाटतं हा खूप कठीण आहे, पण एका परीने तुम्हाला सांगतो म्हणाले हा योग सोपाच आहे. जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. म्हणजे संकल्पाचा पुत्र कोण? कामना. संकल्पाचा पुत्र तो ही हा काम आहे. तर हा जो काम आहे त्या कामाला त्याला काय दाखव? पुत्र शोक दाखव. म्हणजे संकल्पाच्या ठिकाणी कुठलीही कामना येऊ देऊ नको. कारण संकल्पाला पुत्र शोक म्हणजे कामना नष्ट झाली, म्हणजे काम नष्ट झाला, म्हणजे संकल्पाला पुत्र शोक झाला. आता म्हणाले त्याला पुत्र शोक दाखविजे, म्हणजे संकल्प संपवून टाक. हा विषयाते निमालिया आईके, इंद्रिये नेमाची या धारणी देखे, तरी हिये घालूनी मुके जीवितासी. आता काय होईल म्हणाले त्या संकल्पाचं? म्हणाले जर हा विषयाते निमालिया आईके, संकल्प जर या विषयामध्ये म्हणजे कुठलीही कामना करणं हेच जर नष्ट झालं, इच्छा कशाची जर राहिलीच नाही, आणि दुसरं असं झालं की मनाने यांना हा विषयात निमालिया ऐके म्हणाले नष्ट झाली असं त्यांनी ऐकलं. कुणी ऐकलं? त्या संकल्पाने या इंद्रियांच्या ठिकाणी कोणत्याही विषयांमध्ये रमण्याची जी इच्छा आहे किंवा कोणतीही अपेक्षा आहे ती अपेक्षा त्यांनी सोडली. आणि म्हणून काय झालं, जेव्हा संकल्प ऐकतो की अरे या देहामध्ये इंद्रिय कोणत्याच संकल्पाला म्हणजे कोणत्याच कामनेला किंवा कोणत्याच इच्छेला बळी पडत नाही असं दिसतं आहे, असं तो ऐकतो. ऐके इंद्रिय नेमाची या धारणी देखे. धारणा इंद्रिय कुठे राहतात? तर नेम हीच इंद्रियांची धारणा आहे. आपण पाहिलं पतंजली योगसूत्रामध्ये त्या दिवशी अष्टांग योग बघितला तेव्हा की हा धारणा, ध्यान आणि समाधी हा अंतरंग योग आहे. त्या धारणेमध्ये आमचं जे मन आहे, देशबंध चित्तस्य धारणा, आमच्या चित्ताला कुठेतरी बांधून ठेवावं लागतं. आम्ही दिवसभर आत्ता उद्योग करतोय, फिरतोय, फार काही नाही, पण आमचं मन आहे की या शिस्तीला बांधलंय, आमचं मन वेळेला बांधलंय, नाही आमचं मन ईश्वराच्या ठिकाणी बांधलंय, नाही आमचं मन एखाद्या स्तोत्रामध्ये बांधलंय, आम्ही आपलं स्मरण झालं की ती आठवण करतो. असं जर आमच्या मनाला एका चांगल्या ठिकाणी ठेवून जर आम्ही काम करत असलो आणि त्या मनाला वर येण्याला जर जागा मिळाली तर दुसरा विषय येत नाही ज्याचा आम्ही कामना केली आहे किंवा ज्याच्या ठिकाणी आम्ही मनाला बांधून ठेवलंय किंवा मन आमचं इथे राहावं असं वाटत असेल. आता काय कामना आहे? आपण असं मनाशी ठरवलं की मनामध्ये सत्याशिवाय दुसरा विचार येऊ द्यायचा नाही. काय असेल तेवढं खरंच, खोटं इकडे तिकडे असले कोणतेच विषय मनात येऊ द्यायचे. आला विषय की बाजूला सारला आणि मन त्या एका विषयाशी बांधून ठेवलं. जर आपल्याला मनात असं वाटलं की नाही आज गीतेचा अमका एक श्लोक आपल्याला पाठ करायचा आहे, आज दिवसभर हाच श्लोक आपण मनात ठेवू आणि आठवण झाली की म्हणून बघू, आठवण झाली की म्हणून बघू, नाही लक्षात राहिलं तर कागदावरती लिहून ठेवू, जाता येता बघू आणि पाठ करू. ही काय झाली? त्या चित्ताला बांधून ठेवलेलं आहे. धारणा, देशबंध चित्तस्य धारणा. तर इथे ते सांगतात नेमाची या धारणी देखे. आता या चित्ताला कुठे नेऊन ठेवलं म्हणाले? नेम म्हणजे नियम. त्यांनी जो नियम स्वीकारलाय, खूप मोठा करा असं कधीच पतंजली म्हणत. नियम साधा करा, नियम छोटा करा, पण तो नियम आहे तो नियम कधीही चुकून सुद्धा मोडू नका, एवढीच त्यांची आमच्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणाले हा संकल्प पाहतो की हे जे मन आहे ते त्या नेमामध्ये बरोबर जोडलेलं आहे. त्या नेमाची या धारणी देखे. धारणा, नेमाच्या धारणेमध्ये तो दिसतो. तर म्हणाले तरी ही एक घालूनी मुके जीवितासी. आणि म्हणाले त्या संकल्पाला इतकं दुःख होतं की तो जसं काही छाती फोडून म्हणजे त्या आपल्या शरीराला इतके कष्ट करून म्हणाले मुके जीवितासी, त्याचं हृदय फुटून जातं, त्याचं हृदय छिन्न विच्छिन्न होतं आणि त्याचं जीवित संपतं. म्हणजे कुणाचं? संकल्पाचं. संकल्प नष्टच होतो.
म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगता येते ते अभ्यास सांगतायत आपल्याला. त्यांनी मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलं की दुःखरहित, जे दुःखचा जो संयोग आहे तो संयोग विहित जे राहणं आहे तो योग आहे. आणि हा जो योग आहे हा योग म्हणजे सुख आहे. हे जे सुख आहे ते कसं मिळवाल म्हणाले, एक निश्चयपूर्वक मिळवाल, दुसरं उत्साहाने हा योग करायला लागलात की मिळवाल. आता हा योग म्हटल्यानंतर आणि प्रत्यक्ष काय करायचं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. तर त्यांनी आता आपल्याला काय सांगितलं, जे संकल्प आहेत, पहिलं मनाच्या ठिकाणचा संकल्प विकल्प संपवून टाका. तो जो संकल्प आहे त्या संकल्पातून या जगात हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे कामना सोडून द्या. आणि म्हणाले त्याचा तुम्हाला संकल्पाचा त्रास राहणार नाही. म्हणजे काय होईल, जे धावणारं मन आहे त्या मनाला संकल्प सुटले की ते मन कुठं धावणार आहे, ते मन कुठे धावू शकत नाही. त्याला ही सवय करायची आहे. ती कशी करायची आहे, मनसेंद्रिय ग्रामम, मनाने ह्या इंद्रिय ग्रामांना विनियम्य बांधून ठेवायचं. तर म्हणाले ते बांधा. म्हणजे कसं होईल, मनात संकल्प येत राहतील. असं काय ठरवलं की संकल्प येणारच नाही असं नाही, ठरवलं तरी संकल्प येऊ शकतात, निर्माण होतात. जे संकल्प निर्माण होतात त्या संकल्पांना मागे करत जा आणि इंद्रियग्राम जे आहेत ते नियंत्रणात ठेवा. म्हणजे जिभेला जर रोज वाटत असेल की छान गोड पदार्थ खावेत, रोजची आवड आहे की रोज गोड खाल्ल्याशिवाय आपलं भागत नाही, म्हणजे जेवण झाल्यानंतर मागून काहीतरी थोडंसं का होईना पण गोड पाहिजे, असं जर त्या जिभेची चव असेल आणि आपण जर ठरवलं की हे सोडायचं, की हे आपण या बंधनात नाही राहायचं, कशा करता या आवडीचं बंधन बंद करूया गोड खाणं. आता त्यांनी ते बंद केलं की मनात संकल्प येतच नाही असं नाही, येतो ना, तो संकल्प येत राहतो. पुन्हा त्या संकल्पापासून दूर ओढायचं, खायचं नक्की नाही गोड, पुन्हा आपला नियम चालू ठेवायचा. त्याच्याकरता आपल्याकडे असं म्हटलंय की माणसाचं मन आणि एखादी माशी म्हणा किंवा अगदी त्याच्याही आधी आपण म्हणू की एखादं ओढाळ गुर आहे, म्हणजे गुरं आहेत की म्हैस आहे, गाय आहे, बैल आहे, कसे आहेत म्हणाले. हे आमचं मन आणि त्याच्यामध्ये असं साम्य आहे की मन संकल्प करू नको म्हटलं तरी तिकडे धावतं. आपल्या जिभेनी तिथे जाऊ नये म्हटलं तरी त्याची आठवण, एकदा जर मनाशी ठरवलं गोडाचे पदार्थ खायचे नाहीत की सगळ्या गोडाच्या पदार्थांची आठवण व्हायला लागते. श्रीखंडाची आठवण होते, खिरीची होते, बासुंदीची होते, रबडीची होते, आठवायला लागतं, कारण खात नाहीये ना, खायला मिळत नाही ना, ते सुरू होतं. मन आहे ते चंचल आहे. त्याच्याकरता एक फार चांगला दृष्टांत दिलाय. आपल्याकडे हरदासी कथा असतात ना, तसं म्हणाले हे जे मन आहे ते कसं आहे, म्हणाले एखादा शेतकरी असतो, त्याच्याकडे गाय असते, म्हैस असते, बैल असतात. त्याला जर वाटलं की आपल्याला आपला बैल विकायचा आहे तर एक माणूस येतो, सौदा होतो, बैल विकला जातो आणि तो आलेला माणूस आणि हा दोघे जण मिळून त्याच्या घरापर्यंत तो बैल नेऊन सोडून येतात आणि त्याच्याकडे तो राहतो, चरतो. संध्याकाळ झाली आणि हा आपला गोठ्यात गेला तर आपला बैल आपल्याच इथे हजर. अरे म्हणाले ह्याला पुन्हा नेऊन सोडला पाहिजे, म्हणून पुन्हा नेऊन सोडतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच. मग म्हणाले असे 7-8 दिवस होतात. 7-8 दिवसानंतर त्या बैलाला कळतं की जो माझा मालक आणि जे माझ्या मालकाचं घर होतं ते आता माझं नाही आहे, आता तो मला इथे आणून सोडतो, आता हे माझं घर आहे, त्यामुळे मला आता इथंच राहिलं पाहिजे. आणि म्हणून मग तो म्हणाले 8-15 दिवस झाले की मग त्याला काही नाही, सवय होते, तो आपल्या मालकाला ओळखायला लागतो, घरातल्या लोकांना ओळखायला लागतो. लहान लहान मुलं पाहिली की जोर जोरामध्ये हंबरल्यासारखा त्यांना साथ घालतो, म्हणाले त्या घरचा होऊन राहतो. तसंच म्हणाले मनाचं आहे. त्या मनाला आपण ते संकल्प नको म्हणून लांब नेऊन ठेवले, ते पुन्हा मागे येतं, ते पुन्हा संकल्प करतं, ते पुन्हा इच्छा करतं. त्यांनी पुन्हा इच्छा केली की पुन्हा तिथून उचलायचं की पुन्हा तिथे नेऊन, कुठे नेऊन ठेवायचं, धारणेत. ते आपल्याला सांगतायत की धारणा पक्की करा. धारणा पक्की करत चाललो की आपल्या मनावरती नियंत्रण येईल. म्हणून मनाच्या नियंत्रणाकरता धारणा सांगितली. आता त्या धारणेमध्ये या मनाला सांभाळत राहिलो तर शेवटी एक वेळ अशी येईल की तो त्याच्यात रमून जाईल. ती धारणा, त्याचा अभ्यास पक्का होईल
आणि संकल्प संपेल. आता त्या मनाला सोडून संकल्पाला निघून जावं लागतं. म्हणून माऊलींनी इथे अगदी काव्यात्मक वर्णन केलंय. म्हणाले त्या संकल्पाला कळलं की आता माझं काही कोणाला जरुरी राहिली नाही, तर म्हणाले तो संकल्प छाती फोडून घेतो. म्हणजे आपल्याकडे हृदय बडवून म्हणतो ना, तसं त्या हृदयावरती अत्यंत अत्याचार करून त्याचं हृदय फुटतं, विदीर्ण होतं आणि तो मरतो. म्हणजे संकल्प संपतो. आता हे ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी. म्हणाले असं जर वैराग्य निर्माण झालं तर म्हणाले ते संकल्पाचं जाऊन येणं होत नाही. त्या धारणेपर्यंत जाण परत या, धारणेपर्यंत जाण परत या करत नाही. त्या धारणेशी पक्का धरून राहतो. सुखे धृतीचा धवळारी बुद्धी नांदे. आणि म्हणाले सुखाच्या धैर्य ज्याच्या ठिकाणी आहे, धृती जी बुद्धी आहे, त्या सुखाच्या धवळारी चांगल्या मोठ्या राजमहालामध्ये बुद्धी राहायला लागते. कारण काय धैर्य आहे, धैर्यामुळे बुद्धी तिथे टिकवून ठेवली आहे आणि त्या ठिकाणी त्या स्मरणाने, त्या निश्चयाने, आणि तो निष्ठापूर्वक निश्चय आहे. म्हणून म्हणाले हा योग साधू शकतो. म्हणजे त्यांनी आपल्याला कोणता विषय सांगितला इथे, त्यांनी आपल्याला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचे संकल्प विकल्प सोडून द्या. त्यांनी आपल्याला संकल्प विकल्प सोडायला सांगितलं. ते संकल्प विकल्प सोडले आणि इंद्रियांचं नियंत्रण केलं तरी योग साधतो. आपलं रोजचं खाणं पिणं, जेवणाच्या वेळा, हिंडणं फिरणं, त्यांनी युक्ताहार विहारस्य सांगितलंच आहे की युक्त आहार युक्त विहार युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य. झोप अगदी योग्य प्रकारे. आणि आश्चर्यकारक असं आहे की आपण परवा बोललो त्याप्रमाणे अलीकडे सगळ्या जिम्समध्ये, अलीकडे सगळ्या नव्यानी सल्ला देणाऱ्या डायटिशियन्सकडे त्यांनी फार आता झोपेवर भर दिला. त्यांनी सांगितलं वेळेवर झोपा, 10 वाजता झोपा, लवकर जेवण करा. तुम्ही 10ला जर झोपला नाहीत तर रात्रीची जी सायकल्स आहेत त्या सायकलमध्ये आपलं अन्न पचवण्याचा काळ रात्रीचा काहीतरी 12:30 ते 1-1:30 पर्यंतचा काहीतरी आहे. त्या काळात ते अन्न पचायचं असतं आणि जर जागरण केलं तर ते त्याचं सायकल पुरं होत नाही आणि मग ते पचन जे आहे ते लांबत जातं आणि एकदा अन्न नाही व्यवस्थित पचलं तर अनेक प्रकारची दुखणी होतात. असं एका डॉक्टरनी व्हॉट्सॲपवरनं तो मेसेज पाठवला. हल्ली खूप माहिती व्हॉट्सॲपवरनं मिळत असते. तर त्यांनी सांगितलं की इतका झोपेचा माणसाच्या वजनाचा, माणसाच्या पोटाचा आणि एकूण आरोग्याचा संबंध आहे. त्यामुळे झोप विचारात घ्या. इथे आता त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे ही जी बुद्धी आहे ही बुद्धी संकल्पाला सोडून देते, त्या धारणेच्या ठिकाणी स्थिर राहते आणि ती बुद्धी त्या स्थैर्यामुळे वैराग्यशील आपोआप बनत जाते. शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. धृती म्हणजे धैर्य. धैर्य धारण केल्यामुळे, धैर्य स्वीकारल्यामुळे काय होतं, कुणी स्वीकारलं, बुद्धीनी. ते त्यांनी वरतीच सांगितलं की त्या धैर्यामुळे, म्हणजे माऊलींनी तिथेच आपल्याला सांगितलं की बघा धैर्य हा त्याचा पाया आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ह्या बुद्धीला जेव्हा धैर्याची चांगली जोड मिळते तेव्हा काय होतं म्हणाले, शनै शनै उपरमते चित्तम. हळूहळू हळूहळू चित्ताचा उपरम होतो. म्हणजे चित्त शांत होतं, म्हणजे संकल्पामध्ये अडकत नाही, अधिक इच्छा अपेक्षा करत राहत नाही. उपरमेत म्हणाले आत्मसंस्थम मनः कृत्वा. आता ह्या मनाला आत्म्याच्या ठिकाणी ठेवावं. न किंचिदपि चिंतयेत. आणि म्हणाले कशाचेही आता चिंतन करत बसू नये, कोणत्याही गोष्टीचं चिंतन करू. म्हणाले मन शांत, कारण काय आहे, संकल्प पण नको आहेत आणि नको ते विचार पण नको आहे. त्यामुळे मन शांत करत संकल्परहित होणे आणि त्याच्यावर भर दिलाय. आणि म्हणून सांगू आत्मसंस्थम मनः कृत्वा, मनालाच आत्मस्थानावरती नेऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून न किंचिदपि चिंतयेत. मग आता कशाचं सुद्धा चिंतन आम्ही करू नये, सोडून द्यावं. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम. ज्या ज्या वेळी म्हणाले हे
चंचल मन आहे, अस्थिर मन आहे. मन चंचलम अस्थिरम, एका ठिकाणी स्थिर राहत नाही, त्याच्या ठिकाणी चांचल्य आहे. असं हे चंचल आणि अस्थिर जे मन आहे ते मन निश्चरती, म्हणजे बाहेर जातं, पुन्हा कुठेतरी भटकायला निघतं. येतो जेव्हा जेव्हा हे मन इकडे तिकडे भटकण्याचा प्रयत्न करतं, ततस्ततो नियम्यैतद आत्मन्येव वशम नयेत. त्यावेळी म्हणाले त्याला आपल्या नियमांच्या जोरावरती ताब्यात आणावे, त्याला ताब्यात घेऊन यावं. मग ते कसं आणावं, त्याला ताब्यात कसं ठेवावं. आणि म्हणाले आपल्याला या मनाला जर स्थिर करायचं आहे तर तेही आम्ही कसं स्थिर करावं. तर त्यांनी सांगितलं बुद्धी धैर्य होय वसवटा. म्हणाले वसवटा म्हणजे आश्रयस्थान, त्याचं निवाराचं स्थान, विश्रांती स्थान. बुद्धीला धैर्या होय वसवटा. म्हणाले जेव्हा धैर्याचं आश्रयस्थान बुद्धी होते, याचा अर्थ असा की बुद्धी पूर्णपणे निश्चल होते. बुद्धी कोणत्याही प्रकाराने काहीतरी खावंसं वाटलं, काहीतरी छानसं बघितलं, कुणी काहीतरी म्हटलं, त्याबरोबर ती बुद्धी इकडे तिकडे भटकायला लागते. कारण बुद्धी चंचल होऊ शकते, चंचल होऊन करणाऱ्या कार्यामध्ये इकडे तिकडे भटकायला लागते. आणि म्हणाले त्यावेळी मग काय होतं, तिला एक अस्थिरता प्राप्त होते, स्थैर्य निघून जातं. कसं निघून जातं स्थैर्य, कारण म्हणाले तिची जी मनामध्ये जी काही चंचलता निर्माण झाली, हे करावं का ते करावं, ते करावं का ते करावं, ही चंचलता आहे. आणि ह्या चंचलतेमधून आता कोणत्याच कार्यामध्ये तो रमू शकत नाही. एकदा हे काम अर्धवट करून टाकतो, एकदा ते काम अर्धवट करून ठेवतो. आपण तर एक करा, काहीतरी पुरं करा ना, असं अर्धवट का असं काम करता, पुरत्या कामाचा विचार करा. म्हणाले ते होत नाही, कारण चंचलता कशा एकावर टिकू देत नाही. स्थिर होणं म्हणजे टिकून राहणं. तर ते चंचल मन हे अनायासे माणसाला अस्थिर बनवतं, त्याची कृती काही त्याला करू देत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की मनश्चंचलम अस्थिरम, असं हे अस्थिर असलेलं मन जे आहे त्याला पुन्हा पुन्हा आपल्या इथे आणून नियमन करण्याकरता आणत राहावं. पण म्हणाले की नियम्यैतद आत्मन्येव वशम नयेत. म्हणाले त्याला वश करून घ्यावं, आपल्या ठिकाणी ओढून घ्यावं, त्याच्या मूळच्या स्थानावर घेऊन जावं. त्याच्याकरता सांगतायत की बुद्धीच्या ठिकाणी धैर्य पाहिजे. कोणत्याही स्थितीत त्या मनाला, कोणत्याही स्थितीत त्या संकल्पाला आपण वश होता कामा नाही. तरी मनाते अनुभवाची या वाटा. म्हणाले आता इथे बाहेरचा जगाचा जो अनुभव आहे त्याच्यापासून हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. एकदा जर निश्चय कायम ठेवला तर ते मन जे सारखं बाहेर भटकतं ते बाहेर न भटकता ते स्थिर होईल. आणि मग हळूहळू खरंच ते आत्मस्थानावर जाऊन राहील, तिथून मग ते हलणार नाही. याही एके परी प्राप्ती आहे विचारी. म्हणाले हे न ठके तरी सोपारी आणि ऐके. आता तुला हा पण मी एक उपाय सांगितला. कोणता सांगितला म्हणाले, हा उपाय बुद्धीच्या पातळीवर सांगितला. मगाचा उपाय काय सांगितला होता, मनाच्या पातळीवर सांगितलं. आता इथे बुद्धीच्या पातळीवर सांगितलं की बुद्धीने निश्चय करू दे. बुद्धीचा निश्चय कसा असू दे, एकदम त्याचा पक्का निश्चय आहे, तो अजिबात हलणार नाही असा त्याचा निश्चय कर. आता ही बाजू धर, या बाजूनी काय कर, या निश्चय केलेल्या बुद्धीमुळे म्हणाले इथे मनश्चंचलम अस्थिरम, अस्थिर आणि चंचल असणारं हे जे मन आहे ते मन भटकायचा प्रयत्न करीत. कारण बुद्धी पक्की राहिली आहे, मनाला कुठे सवय आहे थांबायची. ते जेव्हा इकडे 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 करील तेव्हा त्याला पकड जागेवर आणून ठेव, पकड जागेवर आणून ठेव असं म्हणाले. सारखा अभ्यास करत राहा. कदाचित ह्या अभ्यासाने आणि ह्या तुझ्या बुद्धीच्या धैर्याने तुझं मन ताब्यात येईल, तुझ्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न होईल आणि ही जी बुद्धी आहे ती बुद्धी तुला शांत करेल आणि तू या मार्गावरती पुढे चालत राहशील. प्राप्ती आहे विचारी
हे न ठके तरी सोपारी आणि का ऐके. समजा मी तुला सांगितला आहे हा मार्ग जर तुला सोपा वाटला नाही, तुला जर वाटलं हे अवघड आहे, हे आपल्याला होणार नाही, बुद्धी काही आपल्याला इतकी वश होणार नाही, आणि मन काही आपण सांगू तसं ऐकून थांबेल असं वाटत नाही, तर आता इथे भगवंत म्हणतात तुला दुसरा मार्ग सांगतो. हे न ठके तरी सोपारी. हे जर तुला ठके म्हणजे जमणार नाही, या ठिकाणी तू स्थिर राहू शकणार नाहीस असं जर तुला वाटलं तर सोपारी आणिक ऐके. आता तुला आणखीन एक मुक्तीचा सोपा एक मार्ग युक्ती तुला सांगतो. आता नियमूची हा एकला जीवे करावा आपुला. म्हणाले आता एकच निश्चय मनाशी कर. भले पुष्कळ एवढी बुद्धीन, त्या बुद्धीने धैर्य धरायचं आणि प्रत्येक संकल्पावरती तिने नियंत्रण ठेवाय सोडून दे. म्हणाले आपण हा विषय देऊ सोडून. मग काय कर, तू एकच निश्चय कर. आता नियमूची एकला. आता एक नियम, एक निश्चय, एक निर्धार केला आणि काय केलं, जीवे करावा आपुला. अगदी अंतःकरणापासून, जीवापासून, प्राणापासून तो निश्चय करावा. जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. पण म्हणाले एक लक्षात ठेवा, काहीतरी भलताच निश्चय करू नये. कारण भलतंच काहीतरी अवघड ठरवून ठेवलं तर त्या निश्चयात शरीर राहिलं पाहिजे, त्याच्यात मन राहिलं पाहिजे, तो निश्चय आपला पार पडला पाहिजे. असा थोडा थोडा लहान लहान तो निश्चय करत जावा, हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये मन रमवावं. तर त्याकरता ते आता इथे सांगतात की म्हणाली जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरी नोहे. जो आम्ही निश्चय पक्का केलाय त्या निश्चयाच्या बाहेर आमचं वर्तन जाणारच नाही ह्याची खात्री जिथे तोच निश्चय करा. हा आपल्याला जमणार आहे मग निश्चय करा, नाही तर नुसतं आपलं त्याला नियम निश्चय म्हणू नका. आपल्याला जमेल ते करूया, यथाशक्ती जे होईल ते करूया. नाही झालं नाही झालं, झालं असं समजून करा. पण म्हणाले निश्चय करतानाच असा विचार करा की जे आपण ठरवलंय ते आपल्याकडून होणार आहे. म्हणजे रोज जेवायला बसल्यानंतर आपण किती पोळी खायची, अगदी लगेच डाएट करायचं म्हणून आपण मनाशी ठरवून टाकलं अर्धीच पोळी खायची, जास्त जेवायचंच नाही, म्हणजे भरा आपण बारीक होऊ असं आपल्या मनात आलं. अर्धी पोळी खाल्ली, हातपाय कापायला लागले, संध्याकाळपर्यंत थकावट आली, कसं तरी व्हायला लागलं, कुठे साखर खा कुठे हे खा, आणि मग ती पोळीच खाणं, त्याच्यापेक्षा सरळ 2 पोळ्या खा. म्हणाले नियमच करू नका. कारण म्हणाले असा भलता सलता नियम नकाच करू. नियमच असा करा की 2 पोळ्या खाईन, फार 3 पोळ्या खाईन करा आणि रोज 2च खा. म्हणजे तुमच्या केलेल्या नियमाच्या आत तुमचं कृत्य ठेवा असं माऊली आपल्याला सांगताय. ज्ञानेश्वरीमध्ये ते सांगतात की नेहमी मी रोज फिरायला जाईन 4 किलोमीटर, नेम करूच नका. 2 किलोमीटरचाच नेम करा आणि 4 किलोमीटर चाला, रोज चाला. म्हणजे 2 किलोमीटर तुमचं कोणत्याही परिस्थितीत झालं नाही असं होणारच, तेवढं होणारच. म्हणजे त्यांना आपल्याला असं सांगायचंय की नियम केला की तो नियम पुरता केला, म्हणजे तो शेवटाला नेला कीच आपलं नियंत्रण प्रस्थापित होतं. आपल्या बुद्धीवर येतं, आपल्या मनावर येतं, आपल्या शरीरावर पण येतं. कारण आत्मविश्वास वाढतो की नाही जे करायचं ते करायचं, म्हणजे करायचं तेवढं केलंच पाहिजे. पण ते असंच आपल्या ताकदीत किंवा आपल्या मर्यादेतच ठेवायचं की आपण जरा निश्चय केला की काहीतरी रेटून करू. काही रेटून करायची गरज नाही. माऊली म्हणतात रेटून काही करू नका, अट्टहासानी आग्रहाने काही करू नका. जे सहज जमणार आहे तेवढ्याचा नेम करा. त्याच्या वर गेलात तरी हरकत नाही, पण त्याच्या आत येऊ नका. ते तेवढं झालं नाही हो, आता काय करणार म्हणून आजच्या दिवस सोडून बिडून काही भानगड. नेम म्हणजे नेम आहे. आता ते म्हणाले जीवे करावा आपुला. इथे जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी कारजा आले स्वभावे. एवढं करून जर आमचं चित्त जर म्हणाले नियंत्रणात आलं, आम्हाला वाटायला लागलं की फार दुसरा अट्टहास करावा लागत नाही, आमचं मन नियंत्रणात राहतं तर चांगलंच आहे. म्हणाले तरी काजा आले स्वभावे. अगदी स्वाभाविकपणे नैसर्गिकपणाने आम्ही केलेलं काम फत्ते झालं आणि ते मन आमच्या नियंत्रणात आलं. पण न राहे तरी घालावे. पण जर नाही, मन जर असं करून नियंत्रणात नाही आलं
तरी घालावे मोकलुनी. मग काय करावं म्हणाल, त्या मनाकडे लक्षच देऊ नये, त्याला सोडून द्यावं मोकळं मोकाट. कुठे जायचंय तिथे जा. आता काही मी त्याच्यावरती बंधन ठेवत नाही, मनाला जे करायचं असेल ते करू. रोज सकाळी उठायचं आपण ठरवलं, किंवा श्रावण महिना जरा सकाळी लवकर उठावं, काहीतरी देवाचं नाव घ्यावं. मग आपला प्रभाते बनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, असं आपल्याला वाटलं. किंवा दिवसभराचा कार्यक्रम सुरू करायच्या आधी आपलं काहीतरी देवाचं नाव घ्यावं आणि मग दिवस सुरू करावा. झालं. आता 1 दिवस केलं, 2 दिवस केलं, 3 दिवस केलं. चौथ्या दिवशी कंटाळा आला आणि असं वाटलं जाऊ दे आता झोपूया थोडा वेळ, मग उठूया. असं मनात आलं की म्हणाले नको वाटतंय, तरी मन म्हणतं नाही उठ उठ चल आता उठून बस. तरी सुद्धा शरीर मान्य करायला तयार नाही, मन मान्य करायला तयार नाही. त्या दोन्ही बाजूनी आपल्या मनामध्ये आंदोलनं चालू आहेत, द्वंद्व उत्पन्न होत आहे. त्यांनी सांगितलं आता फार त्या मनाच्या मागे लागू नका, त्या मनाला मोकळं सोडून द्या. तरी घालावे मोकलुनी, त्याला मोकळं सोडून द्यावं. मग मोकलीले जेथ जेथ जाईल. मजा वाटेल. 1 दिवस आपण नाही उठलो, मस्त झोपलो, काय बरं वाटतंय, आता झोपलो तर झोपच लागली, 7 वाजले, मग आपण उठलो, तरी सुद्धा असं वाटतं नाही ठीक आहे, आपल्याला 1 दिवस छान विश्रांती मिळाली. नुसतं तेवढ्यावर थांबत नाही आपण तो नाही इतके दमलो होतो आपण की आपल्याला झोप पाहिजेच होती, त्यामुळे ती झोप हवी होती म्हणूनच झोप लागली, म्हणूनच झोपलो. म्हणजे सगळं होऊ दे, जे व्हायचं असेल ते होऊ दे. मग मोकलीले जेथ जेथ जाईल. हे मोकलीलं म्हणजे आम्ही मोकळं सोडून दिलेलं मन जे ते जिथं जायचं तिथे जाऊ दे. 1 दिवस नाही येणार अभ्यासाला, नको येऊ दे. दुसऱ्या दिवशी नाही येणार, नको येऊ दे. तिसऱ्या दिवशी नाही येणार, नाही उठायला तयार, नको उठू दे. पण काय होईल, तेथुनी नियमूची घेऊन येईल. पण जिथे मन भटकेल आणि जाईल तिथं फार काळ स्थिर राहणार नाही. 1, 2, 4 दिवस गेले की त्याला तो नियमच बरा वाटेल. तो म्हणेल नाही नाही, जे आपण ठरवलं आता ह्याच्या पुढे काही आपण नियम चुकवायचा नाही, आपण आता बसायचं, नेटाने बसायचं, आता नाही असं होणार. आणि ते म्हणतात म्हणून कितीही भटकायला मन निघालं तरी सुद्धा ते मन जिथे जाईल तिथून त्या नियमाची बोचच आम्ही केलेला जो संकल्प आहे, संकल्प अशा अर्थाने की हे झालं पाहिजे असा जो आहे तो काय करील, त्याला तो नियमच त्याला घेऊन येईल. ऐसेनी स्थैर्याची होईल सवेयया. आणि मग ते जे नाठाळ मन आहे ते हळूहळू स्थिर होईल. 1, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 2 महिने होईल स्थिर. मग पुन्हा कंटाळा येईल त्याला, पुन्हा तो लांब जाईल. जाऊ दे म्हणाले, गेला तरी जाऊ, पुन्हा येईल. कारण शेवटी त्या मनाला सुद्धा स्थिर होण्याकरता नुसता लकडा लावून चालणार नाही, त्याच्यावरती नुसती बळजोरी करून चालणार नाही. थोडं त्याला मोकळं सोडलं की त्यालाही कळेल की हे मोकळेपण आपल्याला जे बरं वाटत होतं ते मोकळेपण उपयोगाचं आहे का नाही आहे. आपल्याला खूप वाटलं की असं बेबंद व्हावं, वास काही कोणाची शिस्त नको, काही नको, काम नको, धाम नको, कुठलीच आपल्याला जबाबदारी नको, मस्त खावं प्यावं, मजा करावी, हिंडावं, झोपावं, फिरावं, काय जे त्या मनाला वाटेल ते करू द्या म्हणाले. पण तो फार काळ तसं राहणार नाही. तो जो नियम आम्ही घालून दिला आणि त्याला अट्टहासाने करायला लावला तो नियम त्याला पुन्हा घेऊन येईल. आता असं एकदा नाही, असं 10 वेळा होईल. लोक म्हणतातच की नाही की अहो पानाचं व्यसन खूप होतं, तंबाखूचं व्यसन खूप होतं, आत्तापर्यंत 25 वेळा सुटलं, जे सोडलं. आता 25 वेळा सुटलं, सोडल्यानंतर पुन्हा 25 वेळा लागलंच ना, म्हणजे गेलो त्याच्यापासून बाजूला माणूस, पुन्हा खाण्याची इच्छा होते, पुन्हा वाटतं अरे हे काय बरोबर नाही, चला द्या सोडून. पण म्हणाले असं जे मन आहे ते हळूहळू नियंत्रणात येणार नाही असं नाही. आता हा मार्ग बघा म्हणाले, म्हणजे 2 मार्ग सांगितले आपल्याला त्यांनी. मनाला हाताशी धरून मनानीच इंद्रियांचं नियंत्रण करून आपली बुद्धी, आपलं मन हे सगळं त्या परमात्मचरणी ठेवावं. हळूहळू हळूहळू ते मन बदलत जातं. आणि म्हणाले असं आत्म्याच्या ठिकाणी स्थिरावलेलं जे मन आहे ते न किंचिदपि चिंतयेत, कुठल्याही प्रकारचे चिंतन न करता, चिंता न करता मनाने सगळं सोडून द्यावं.
सर्व संकल्प वर्जित व्हावं. कोणताच नाही. आपलं भय, काय भय बाळगायचं आहे? आपल्या म्हातारपणी कसं होईल? जे व्हायचं असेल ते होईल. आत्ता घाबरून येणारा काळ काही बदलणार आहे का? त्याची कारण नसताना चिंता करून काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. उलट आहे त्या स्थितीमध्ये जास्तीत जास्त चांगलं राहता कसं येईल एवढाच विचार करावा. कारण प्रत्येकाला मर्यादा आहेत, प्रत्येकाला काही त्रास आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी काही सगळ्यांना शरीर काय 100% काही चांगलं मिळालंय का? येणारच आहे वृद्धत्व. त्या वृद्धत्वामध्ये त्रास होईलही, होणारही नाही. आपण त्रास होईल म्हणून कशाला चिंता करायची? तो योग सांगतो आपला जो संकल्प आहे तो संकल्प इतका प्रभावी असतो की तो संकल्पच सत्याचा आकार घेतो. तोच संकल्प आकाराला येतो. त्यामुळे मनात नाही ते संकल्प घेऊच नाहीत ना, मनात नाही ते विचार आणूच नाहीत. तो योगी कोणताच विचार आणत नाही. आणि जेव्हा तो कोणताच विचार आणत नाही तेव्हा त्याचं जीवन यदृच्छा लाभ संतुष्टा, त्याचं जीवन त्याच्या इच्छेप्रमाणे चालतं. परमात्मा चालवतो. काळजी आता त्याला आहे, कारण त्याच्यावर सगळं सोपवून दिलंय. आता तो ठरवील. असं म्हणून जेव्हा सोडून दिलं जातं, असं म्हणून जेव्हा मनुष्य त्याच्यावर पूर्ण विसंबतो तेव्हा ते म्हणतात की कधी वाईट होतच नाही. म्हणून इथे सांगितलंय त्यांनी की हा दुःख संयोगाचा वियोग होतो. दुःख संयोग विहित हा योग मनुष्याला दुःखाचा संयोग देतच नाही. त्या दुःखापासून त्याला दूरच ठेवतो. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की हा एक विषय लक्षात घ्या. हा नाही, अशा प्रकारे वैराग्य नाही येऊ शकलं मनबुद्धीला, तर म्हणाले बुद्धीलाच धैर्य द्या. आणि ती धैर्यवान बुद्धी जी आहे ती धैर्यवान बुद्धी तुमच्या मनाला बरोबर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी बांधून ठेवी. म्हणजे मनालाच बांधायचं आहे, पण इथे बलवान बुद्धी आहे आणि मनाला बांधतीये. आणि मग म्हणाले हळूहळू ते मन उपरम होईल, चित्ताचा उपरम होईल. नाही तर म्हणाले असं नाही झालं तर जिथे जिथे मन धावत राहील तिथून तिथून त्याला ओढून आणा आणि त्याला त्याच्या मूळ स्थानावरती नेऊन ठेवा. आपण जिथे ठरवलंय की बा एवढं पारायण कर किंवा एवढा जप कर किंवा एवढं तुझ्या हातून लिखाण होऊ दे, एवढी सेवा होऊ दे, शारीरिक सेवा होऊ दे, काय जे मनाने करायचं असेल किंवा अभ्यास म्हणून करायचं असेल, जे असेल ते, जे जसं सोपवलंय तसं ते करायला त्याला पुन्हा जागेवर आण आणि त्याला त्या कामात शिस्तीत ठेव की हे एवढं अभ्यासाचं सांगितलंय ना, हे एवढं काम करून ठेवायला सांगितलंय, ते करून झालं पाहिजे. इकडे तिकडे भटकून चालणार नाही असं म्हणून त्याच्याविषयी मनामध्ये धाक धरून ते पुन्हा आपल्या जागेवर आणू. पण असं लक्षात आलं की हे होत नाही आहे, ते तसं येऊन बसत नाही आहे. मग काय करा म्हणाले, सोडून द्या. त्या मनावरती नियंत्रण ठेवूच नका, काहीच त्या मनाला शिकवू नका, सोडून द्या त्या मनाला. किती भटकेल? फार नाही भटकू शकत. याचं उदाहरण आपल्याला काय बघायला मिळतं, लहानपणापासून घरामध्ये चांगले संस्कार झालेले असतात. त्या सगळ्या संस्कारात माणूस मोठा होतो. 17-18 वर्षाचा मुलगा होतो, 20 वर्षाचा होतो, सगळं जग पाहत असतो. आणि जग पाहत असताना त्याला असं वाटतं की अरे इतकं आपल्या घरामध्ये एवढी शिस्त, एवढं हे, लोक काही असं राहत नाहीत, लोक काही असं वागत नाहीत, लोक पुष्कळ वेगळं वागतात. आणि मग इतकी मुलं इतक्या प्रकाराने वेगवेगळे विचार करतात, वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगतात, आपणही त्यांच्यासारखंच करावं. मग जेव्हा त्या सगळ्यांचं ऐकून माणसाची मतं बदलतात, मग ती मुलं आईवडिलांना सांगाल का तुम्ही म्हणताय असं खरं नाही हो, असलं कुठे खरं बोलून जगात चालतं का? तुम्ही म्हणताय ऑर्डर ऑफ द डे जी आहे ती प्रत्येकाने मानलीच पाहिजे. आजच्या जगामध्ये भ्रष्टाचार आहे तर आपणही थोडा भ्रष्टाचारच करायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या घरी पैसा कसा येईल? तुम्ही बघा, जन्मभर प्रामाणिकपणाने राहिलं, तुमच्या घरी पैसा आला, तुमचं झालं स्वतःचं घर, काय झालं? या लोकांनी बघा केवढ्याल्या बिल्डिंग्स बांधले आहेत, कसे पैसे मिळवलेत. बाबा तुम्ही पण असं करा, असं सगळं मुलं सांगायला लागतात की बाबा हे खरं नाही तुमचं. आणि म्हणाले एक होतं की तो काळ जातो, माणसं काय व्यवसाय निवडतात, आपल्या आयुष्यात यशस्वी होतात, 25 येते, 30 येते, 40 येते, अनुभव येतो
आणि अनुभवानंतर असं वाटायला लागतं हे काही खरं नाही. हे जे वागतोय, ज्या पद्धतीने पैसा मिळवतोय, हा मार्ग काही बरा नाही. आणि असं जेव्हा 5-7 लोकांच्या सहवासामध्ये आपल्याला जाणवलं, पुढे आता एवढं वय जेव्हा मोठं होत जातं तेव्हा अनेक लोकांचा आपण अनुभव घेत जातो आणि आपल्याला कळतं की मनुष्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करील तरी त्याचे जे पूर्वसंस्कार आहेत, ते पूर्वसंस्कार ज्याच्यावरती चांगले घडलेले आहेत, त्या संस्कारांचं त्याला केव्हा तरी स्मरण होतं. तो म्हणतो हे खरं नाही. मी आपल्याला तर सांगते, आपल्या घराच्याच इथे जवळच राहणारा मुलगा, लहान 27-28 वर्षाचा मुलगा तेव्हा घरी आला. तो मला म्हणाला, कल्याणीबाई आज माझं तुमच्याकडे काम आहे. म्हटलं काय काम आहे रे? आणि म्हटलं तुला काय काम असणार आहे माझ्यासारख्याकडे? नाही म्हणाला, माझं तुमच्याचकडे काम आहे. म्हटलं बरं ये बैस. तर मला म्हणाला, माझी एवढी दुकानं आहेत, एवढा माझा ट्रक आणि ह्या सगळ्याचा बिझनेस आहे, ह्या सगळ्यामधून पैसा काय असतो, जग काय असतं, खरं खोटं काय असतं, आणि लोक कशा प्रकारे पैसे कमावतात, लोकांच्या व्हॅल्यूज काय असतात, काय लोकांच्या श्रद्धा धरून लोक आयुष्यात सगळं बघितलं. म्हणजे त्याच्या शब्दात त्यांनी हे सगळं सांगितल्यावर म्हणाला, ताई मी आता ही दुनियादारी सगळी पाहिली आहे म्हणाला. आता मला म्हणाला ह्या दुनियादारीचा वीट आलाय. आता म्हणाला हा जो मार्ग आहे ना तुमचा अध्यात्माचा, तो वफादारीचा आहे, तो मला मार्ग आता पाहिजे. म्हटलं अरे तो मार्ग मी कोण तुला देणार? म्हटलं मोठी माणसं आहेत, अधिकारी आहेत, ते देतील. पण त्या दिवशी माझ्या मनात पहिल्यांदा आलं, मी म्हटलं पहा, या मुलाचं नशीब इतकं चांगलं की पुढे तो कसा होईल आपल्याला माहीत नाही, पण त्याच्या मनामध्ये खंत वयाच्या 27-28व्या वर्षी सुरू झाली. नाही तर काय 35-40 येते, माणूस पुष्कळ कमावतो, मग कधीतरी त्याच्या ठोकरा बाकीचे अनुभव काहीतरी घेतो आणि मग त्याला त्यातनं बाहेर पडावं असं वाटतं. तर यांनी तिथे सांगितलं की नाही म्हणाले, संस्कार करत राहायचं काम. आईवडील जसं म्हणतात ना, आपली मुलं आपलं ऐकत नाही, नको ऐकू दे, असं काही नाही. म्हणजे आपल्या घरात सुद्धा ईश्वरवादी असावं, मुलांनी आस्तिक असावं असं मोठ्या माणसांना वाटतं. पण काही वेळा काय होतं की ती मुलं कुणाकुणाच्या प्रभावाखाली ती आस्तिकता विसरून जातात. त्यांना असं पटत नाही. मग ते सांगतात, हे बघा हे तुमचं बोलणं आम्हाला काही मान्य नाही, आम्ही ईश्वरवाद मानत नाही, आम्ही देवावला वगैरे काही मानत नाही, तुला आम्ही नास्तिक वाटत असलो तर असू दे, आम्ही नास्तिक आहे असं समज. झालं. आता आईला इतकं दुःख की माझ्या आसपास एवढी मोठी मोठी माणसं असताना, सगळे एवढे अधिकारी लोक आहेत एकेका क्षेत्रातले, एवढे सगळे असताना त्या गेल्या. मग त्यांच्या वडिलांसारखेच पांडुरंग शास्त्री आठवले. त्यांच्याकडे गेल्या, म्हणाले की बघा हो म्हणाले दादा, हा माझा मुलगा कसा आता परदेशात चालला, इथेच म्हणाले एवढा नास्तिक, तो आता परदेशात गेला तर काय होणार त्या मुलाचं? म्हणजे म्हणाले मला तर फार कठीण वाटतं, मला फार वाईट वाटतं असं त्यांना ते म्हणाले, हे बघ कुंदा, तू काम करायचं केलंयस ना, त्याच्यावर संस्कार करायचं काम केलंयस की नाही, बस झालं, तुझं काम संपलं. आता तो बघेल, तू त्याची काळजी करू नको, तुझ्या बाजूने जे करण्यासारखं होतं तू केलेलं आहेस. मुलगा गेला परदेशात, डोक्यामध्ये ते नास्तिकता घेऊन गेलेला. तिथे गेल्यानंतर महिन्याभरात त्याचा इथे फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मला एक गणपतीची मूर्ती पाठवून द्या, मला माझ्या खोलीमध्ये गणपती ठेवायचा आहे. म्हटलं का रे बाबा, गणपती कशाला पाहिजे? नाही म्हणाला, असं बरं वाटतं की म्हणाला गणपती घरात असला की खरंच बरं वाटतं. म्हणजे मी घरामध्ये रोज आई पूजा करत होती, तो गणपती पाहत होतो, तोवर मला काही वाटलं नाही, पण इथे गणपती नाही तर म्हणाले रिअली आय मिस हिम. म्हटलं बरं आहे चला तो गणपती. झालं. माणसाचा संस्कार त्यांनी सांगितलंय. माऊली म्हणतात घाबरू नका. आपली मुलं आता अशी व्हायला लागल्याबरोबर ते भलत्या सलत्या व्यस्तांना वगैरे लागत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण सामान्यपणे मनुष्याची प्रवृत्ती आपल्या विचारांपेक्षा बदलली तर ठीक आहे, बदलू द्या. जगाचा अनुभव घेऊन फार काळ लागणार नाही म्हणाले आपली त्याच्या मागे. आणि नेहमी एक गोष्ट आहे की आपल्या मुलांकरता, आपल्या स्वतः करता सुद्धा आपल्याला एक गोष्ट नक्की करता येते की एका बाजूने आपण प्रामाणिक आणि चांगले वागत चाललो की मग मन कसंही दोलायमान होत असतं. मन आहे किती जन्मांचे संस्कार आहेत ते आम्हाला किती हलवतील सांगता येत. पुष्कळ आमच्या मनामध्ये खेळ, खूप वाईट विचार, अयोग्यता, आळस, अविचार, खूप गोष्टी निर्माण होतात.
पण त्या सगळ्या जरी झाल्या तरी सुद्धा आपल्याला फार खंत वाटते, फार दुःख होतं. पण आपण आपलं जीवन योग्य प्रकारे चालत राहिलो आणि हे चुकलंय बाबा, हे असं नाही होता कामा, हे चुकलंय बाबा, आपलं मन सरळ झालं पाहिजे, हे चुकलंय, आपल्याला सुधारलं पाहिजे, असं जेव्हा आपल्या मनात येईल आणि वाटत राहील आणि आपण एका चांगल्याच मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करू, त्यावेळी मन नक्की बदलेल, नक्की बदलून आमच्या ठिकाणी वश होईल. ते असं होणार नाही जसं आपण मुलांकरता सुद्धा. ही मुलं अशी वागतात, आपलं काम आहे की देवा या पोरांना सांभाळ बाबा, या मुलांच्या मनामध्ये चांगले विचार येऊ दे बा. त्यांना नाही संकल्प करून स्वतःला मागता येत, आपल्याला केलं पाहिजे ना. त्यांच्याकरता जे मागणं आहे, त्यांचं जे कल्याण आहे ते आपल्याला केलंच पाहिजे. आणि म्हणून आपण उद्याला पुन्हा हाच विषय बघू की ज्याच्यामध्ये संकल्प आहे, तर तो संकल्प कामयुक्त संकल्प सोडायला सांगितलाय. मग संकल्प कोणता करायचा, संकल्प सोडायचा म्हणजे नेमकं काय करायचं ते आपण उद्या बघू. आजचा विषय